आजी, मम्मी, आराध्या, कोमलताई, निकिताताई. तर मित्रांनो बघू शकता जे तळी जे देव निघतात तेव्हा रस्त्यावर टाकण्यासाठी फुलं म्हणजे नाही का फुलं तोडून ठेवलेले म्हणजे भरपूर होते. आता न्यू राहिले नाही का. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण मांगेरावळ आलेलो बघू शकता. आणि आज या दुसऱ्या ब्लॉग मध्ये विथ फॅमिली मध्ये पूर्ण फॅमिली माझे मामा, आत्या वगैरे, मुन्नाबाई वगैरे सगळे आलेले. तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण आपण दुसरा ब्लॉग, पहिला ब्लॉग गावातून चालू केला होता, दुसरा ब्लॉग केला आपण मांगेराव पासून चालू. तर आता बघू शकता भरपूर गर्दी आलेली गावात. तळ्या वगैरे चालू झाल्या. तिकडे काय अजून मी गेलो नाही कारण की मी माझ्या आत्याच्या मुलींना आणायला गेलो होतो. तर कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्हाला सर्व काही दाखवतो. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तळी वगैरे भरपूर काही दाखवणार. बघा कोमलताई, मम्मी, आराध्या, इथं कृष्णा, आजी, इकडे कोमलताई, इकडे बाई. हे बघा मुन्नाबाई पण आहे. मुन्नाबाई पण दाखवतो. तर चल तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेले आणि तुम्हाला सगळी फॅमिली बघायची असेल हे बघू शकता. इकडे सर्वजण बसलेले आहेत. हे बघू शकता. इकडे आजी, मम्मी, आराध्या, कोमलताई, निकिताताई, अक्षदा, जयात्या, श्रावणी, दिदी, बाई, कृष्णा, इकडं सार्थक, इकडं मुन्नाबाई आणि इकडं बाई आणि इथं मी. चला तर मित्रांनो मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता कसा आहे नाही का. ह्यावेळेस नियोजन आहे ना म्हणजे एकदम ओके नियोजन आहे नाही का. हे बघू शकता इकडे सगळे बसलेले चालले. तर मित्रांनो बघू शकता जे तळी जे देव निघतात तेव्हा रस्त्यावर टाकण्यासाठी फुलं म्हणजे नाही का फुलं तोडून ठेवलेले म्हणजे भरपूर होते. आता न्यू राहिले नाही का. मला शूट करायचं होतं पण मी गेलो इंजेक्शन घ्यायला. मला पाय दुखतोय खूप. मला नाचता पण येणार नाही. आणि हे बघा इथं फुलं बिलं ठेवलेले सगळे. आणि हे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. हे बघा इथं विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आणि इथं ठेवलेलं आहे. तर माझी फॅमिली आहे ती इकडे बसलेली नाही का. इकडे बघा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पूर्ण गर्दी आहे. सर आता मी तुम्हाला डीजे दाखवायला चाललोय. इकडे माझा मामा पण बसला. हे बघ ही बघ बोल. ही आहे बुद्धीताईची मुलगी. हे बघा. तर चला आपण जाऊ आता डीजे बघायला. तुम्हाला डीजे दाखवतो. मला जास्त काही दाखवतो पण येणार नाही कारण की खूप पाहतो. तर चला आता कंटिन्यू करा. बघितलं माझा मामा बसलेला. हे बघा मामा आणि हा आहे सार्थक म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा. आणि इकडे आहे बुद्धीताई. हे बघा.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी किती भरलो हे पण सांगा. तुम्ही कमेंट करत नाही त्याच्यामुळे मला काही कळत नाही. हे बघा किती डोळे बिळे भरले, माझ्या डोळ्यात पूर्ण गुलाल गेला होता माहिती का. मी पूर्ण 10 मिनिटं एका साईडला बसलो होतो. माझ्याच मित्राने गुलाल घातला, त्याला म्हणलं भाऊ डोळा सोडून कुठं पण गुलाल टाक, म्हणजे अंगात हा फक्त. तर चला आता आपण जाऊ आता यात्रामध्ये, म्हणजे जत्रामध्ये. माझी फॅमिली वगैरे सर्वजण आहे. आधी घरी जाणार आपण, कपडे बिपडे चेंज करणार पूर्ण. तर कपडे बिपडे आपण चेंज करणार, कपडे बिपडे चेंज झाले का मग परत आपण येणार आहे गावात. तर कसं आता काही करता नाही येणार. तर आता कसे घरचे फक्त घेऊन राहिले नाही का खाण्यापिण्याचं, ते पण येणार आहे, पण आता खाण्यापिण्याचं घेऊन जाऊ राहिले बघा. आणि मग त्यानंतर आपण जाणार घरी. हे बघा, हे आहे दीदी अक्षदा आणि इकडं श्रावणी. पुढे श्रावणी इकडं. मित्रांनो आपल्या जया त्याचा मुलगा आहे ना, त्याला भेटलेली स्कॉलरशिप. तर तो आला होता नाही का यात्राला, हे बघू शकता. आणि तो करतोय सगळ्यांना पाणीपुरीचा खर्च. हे बघा दीदी अक्षदा, श्रावणी आणि आरू माझ्या आत्याच्या मुली आहेत. इथं जया त्या बसल्या आहेत आणि इथं सार्थक बसला. सार्थक बोलला तुम्हाला जे खायचं ते का. तर आता आम्ही पाणीपुरी आणि अजून जे काय आहे ते मागवणार आहे. आणि तिकडे मम्मी ते नाही का, मम्मी अजून ते ना खाऊ घेऊन राहिलेत नाही का, म्हणजे जसं की गुडी शेव रेवडी वगैरे. इकडे आपण पाणीपुरी खायला आलोय. सार्थक अजून काय खर्च करणार मग बघू काय खर्च करते ते. तर चला तुम्ही पण कंटिन्यू करा ब्लॉग. अजून तुम्हाला जत्रा दाखवायची आणि याच्या पुढचा ब्लॉग संध्याकाळचा राहणार आहे. आता संध्याकाळी मी आवरून बिरून येणार ना, तर आज गाड्यात बसणार. तर भरपूर काही ब्लॉग आहे अजून, कंटिन्यू करा चला. तर मित्रांनो सार्थक भाऊ पैसे देऊ राहिला, बघू शकता. सार्थक भाऊनी खर्च केलेला आहे. 190 बिल आलत. तर मित्रांनो बघू शकता, तरी बी 1 तास झालाय तरी पण माझ्या आत्याच्या मुलीत ना एवढं घेतात ना, इकडं तिकडं ह्या दुकानात घुस त्या दुकानात घुस. सार्थक मामान मी फार कटालोय, थांबत जाऊ माहिती का. हे बघा नुसते ह्या दुकानात घुस त्या दुकानात घुस. हे बघा इकडे पलीकडे ती श्रावणी नुसते काही ना काही बघतायत. हे बघा हात बघा, काही ना काही घेतायत. हे बघा पूर्ण दुकान त्यांनीच हे करून टाकले. तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतो कालच्या ब्लॉग मध्ये की गर्दी नाही, आज यात्रा आहे. तर यात्रा दिवशी तुम्ही गर्दी बघा, अक्षरशः चालायला जागा नाही. हे बघू शकता इकडे बघा, म्हणजे एवढी खतरनाक पब्लिक आहे ना. तरी आता दुपारी कसं थोडे दमलेले तळीविळी बघून सगळे घरी जातील. आणि संध्याकाळी एवढे खतरनाक, म्हणजे संध्याकाळी डबल याच्या जास्त गर्दी होईल. कारण की का आता काय सर्व गुलाने वगैरे भरलेले असते, तर सर्वजण येणार. आणि तुम्हाला बोललो होतो की लेडीज खरेदीसाठी भरपूर दुकान आहेत. तर लेडीज खरेदीसाठी जास्त दुकान आहे. तुम्हाला हे पण दाखवलं की माझ्या आत्याच्या मुलींच्या पण किती वेळ बसलेल्या होत्या. म्हणजे त्यांना कमीत कमी ना 1 ते 1.5 तास लागला नाही का खरेदी करण्यासाठी. म्हणजे काय घेतलं मला काही कळलं नाही, काहीतरी ते घेत होते. ठीक आहे चल, तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग. आणि ब्लॉग कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. माणसांचे रिएक्शन तर एवढ्या खतरनाक ना, त्या खतरनाक बघतेत माणसं. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. हो तर मित्रांनो तुम्हाला मी काय दाखवतोय, तर बघू शकते माणूस नाही का थोडीशी ड्रिंक केलेली त्याने. म्हणजे हे बघा यो म्हातारा नाही का, आणि बघा कसं नाचू राहिलाय. थोडंसं म्युझिक चालू आहे, त्या म्युझिक परत त्याचा ताल दाखवतो नाही का, म्हणजे त्याची कला दाखवतोय. हे बघा त्याची कला बघा, वा 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 काय कला आहे. झाला शांत झाला.